माझं नाव सागर देसाई. मला वाटतं गेल्या वर्षी आपण झालं ना, गेल्या वर्षी दिवाळीच्या अगोदर आम्ही पोलादपूर बस स्टँड आहे, एस टी स्टँड तिथं उभारलेले आहे. ती आमची शुभम लाड नावाचा आमच्याकडे पेशंट ॲडमिट होता. आणि काय परिस्थिती होती सांगा. परिस्थिती काही जबरदस्त, म्हणजे अगदी रोजचे म्हणाला तरी त्याला रोजचे 500 रुपये लागायचेच, म्हणजे लागायचेच. आणि मग ते पाहिजे, ती व्यसनच त्याचं भयानक होतं. पोलीस कंप्लेंट वगैरे होतं? हो, पोलीस कंप्लेंट पण झाली होती. जाम भांडणतंटा काय विचारूच नका. आता काय किती दिवस झाले? आता तो झाला जवळ, त्याला आणून वर्ष झालं, कामाला आहे व्यवस्थित. कधीच त्यांनी जन्म झाला म्हणजे मोठा झालाच, कमाई अशी केलेलंच नाही. आता एक दिवस घरात थांबत नाही. नाही, मला कामाला जायचं आहे आता, मी नाही थांबणार घरात. आणल्यापासून आमच्या केंद्राबद्दल काय मत आहे? काय केंद्र तुमचं एक नंबर आहे, काय मताचा काय प्रश्नच नाही अजिबात. तुम्ही जे शब्द मला वापरला होता तुम्हाला कधी विसरेल तो एकदा शब्द वापरायचे. शब्द म्हणजे अगदी मरेपर्यंत तुम्हाला विसरणार नाही. मी तुम्हाला आधीच सांगितलं की मी जेव्हा मरीन ना तेव्हा विसरेल. खरोखर शुभमला माझ्या लाईनीवर आणली, जरी उद्या त्याचं 2चे 4 करायचे झाले तुम्हाला बोलवणार. आणि तुम्हाला यावं लागणार. ठीक आहे. तुमची सगळी कृपा आहे ही सगळी. आता पेशंट न्यायला आलो होतो, हे गाडीमध्ये पेशंट आहे. पेशंट पोलिसांनीच ती दिलेलं आहे. आपले मोरे साहेब, नटे साहेब आणि तो जाधव साहेब आपले होते पोलीस इन्स्पेक्टर, त्यांनी तो ज्ञानेश्वर उतेकरला पेशंट दिला होता, त्याला सोडला. धन्यवाद. तर अशा पद्धतीनं आम्ही 1 वर्षापूर्वी शुभमच्या आईला शब्द दिला होता आणि ते कुटुंब आमच्या व्यसनमुक्ती केंद्राबद्दल समाधानी आहे. समाधानी म्हणजे काय, ते घरच आहे तिथं. गेल्या वर्षी इकडे दिवाळी नाही एवढी तेवढी आहे, तिकडे दिवाळी जोरात झाली त्याची. तुम्ही खुश आहात ना? हो, म्हणजे काय, शुभम आहे बरं? हो, बरं आहे, व्यवस्थित आहे अगदी शुभम. आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपलं मनापासून धन्यवाद. आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेलच. आणखी नवनवीन व्हिडिओ आणि अपडेट पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.